महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे। या स्पर्धेमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत, असे मत राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले। आज सोलापुरात पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमन्स प्रीमियर लीग बद्दल माहिती दिली। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाखांचे अनुदान दिले गेले आहे। हेतू हा आहे की स्थानिक पातळीवर खेळाडू आणि क्रिकेट याला सर्व सुविधा मिळाव्यात। राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरू करणार असून सोलापुरातही अकादमी केंद्र असेल, असे त्यांनी स्पष्ट केले। पण महाराष्ट्रामध्ये आपण बीसीसीआयचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अकॅडमी नव्हती, पण आपण पुढाकार घेतल्यानंतर अख्ख्या राज्याची म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये जे डिस्ट्रिक्ट्स येतात ते डिस्ट्रिक्टची एक प्रमुख अकॅडमी आपण अजय शिर्के अकॅडमी ही पुण्याला त्या ठिकाणी सुरू करत आहोत। अख्ख्या राज्यातले जे ठराविक चांगले खेळाडू असतात त्यांची तिथे ट्रेनिंग आपण करणार आहोत। सर्व फॉर्मॅटचं मुलं आणि मुली राहण्याची व्यवस्था आहे, इंडोर स्टेडियम आहे, तिथं प्रॉपर क्रिकेटचं ग्राउंड आहे, तिथं स्विमिंग पूल आहे, तिथे इंटरनॅशनल लेवलचं जिम आहे, तिथं कोचेस असतील। पण मग आता हे जर तिथं राज्य पातळीवर आपण करत असू तर आपल्याला रिजनल अकॅडमी सुद्धा कराव्या लागतात, कारण का आम्ही एमसीए म्हणून 7 खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटचे प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधून नाही पण अख्ख्या राज्याचे 7 खेळाडू प्रत्येक फॉर्मॅटचे आपण सिलेक्ट करत असतो। मुली वेगळं मुली वेगळे, अंडर 14, अंडर 16, अंडर 19, 23 आणि सिनियर। आणि मग त्या 7 पैकी आम्ही 30 सिलेक्ट करतो आणि 30 पैकी 16 हे फायनल आपल्या टीम मध्ये असतात। पण जर 16 फायनल टीम मध्ये असतात त्यांना बीसीसीआयच्या मॅचेस खेळण्याची संधी मिळते, पण जे राहिलेले चांगले 14-15 खेळाडू असतात ते कदाचित मग ऍक्टिव्ह क्रिकेट मध्ये राहत नाही, नाहीतर राहतात पण मग त्यांच्यावर पॉलिश लक्ष दिलं जात नाही, त्यांना पॉलिश केलं जात नाही। म्हणून मग ह्या ज्या अकॅडमी आहे आपल्या राज्याची त्यात तर चांगले खेळाडू जातीलच, पण रिजनल लेवलला अकॅडमी असणं पण तितकंच महत्वाचं आहे। त्यामुळे हे जे काय राहिलेले 14-15 जे सिलेक्ट होत नाही आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टीम मध्ये त्यांचं रिजनल लेवलला आपण तिथे काम करणार आहोत। त्यामुळे मग ह्याच्यासाठी 4 रिजनल अकॅडमी आपण सुरू करत आहोत। पुण्याची ही प्रमुख अख्ख्या सर्व डिस्ट्रिक्टसाठी क्लबसाठी, आणि मग रिजनल लेवलला आपण अकॅडमी सुरू करत आहोत। एक अकॅडमी आपण जी कोकण भाग आहे, कोकण पट्टा आणि कोल्हापूर त्याच्यासाठी आपण दापोलीला तिथे अकॅडमी करत आहोत। 5 स्टार फॅसिलिटी आहे, सगळी तिथं प्रोव्हिजन आणि नियोजन तिथं आपण करत आहोत। छत्रपती संभाजीनगर इथे आपण मराठवाडा त्या भागातले जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी तिथे अकॅडमी आपण सुरू करत आहोत। त्यानंतर खानदेश जो भाग आहे तिथे जळगाव तिथं आपण अकॅडमी सुरू करत आहोत। आणि मग राहिला आपला पश्चिम महाराष्ट्र ज्याच्यामध्ये आपण पुण्यामध्ये तर राज्याची करतच आहोत। आम्ही कदाचित जर पुढाकार घेतला असता तर पुण्यातच आपण रिजनलचे पण करू शकलो असतो, पण मग आम्ही सर्वांनी अपेक्स बॉडीने तिथे निर्णय घेतला की इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं कुठं होऊ शकतं, चांगलं आपल्याला काहीतरी करता येईल असं कुठलं शहर आहे आणि तसंच कुठल्या असोसिएशनचा खूप जास्त पाठपुरावा एखाद्या रिजनल अकॅडमीला आहे तर ते होतं आपलं सोलापूर, आणि म्हणून सोलापूरला 4थी अकॅडमी आपण। याआधी रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी दिलीप माने, दत्ता सुरवसे, चंद्रकांत रेंबरसू आदींनी काही सूचना केल्या।